नमस्कार मंडळी, मी पूजा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर आजचा व्हिडिओ असा आहे की आज मी वाटाण्याचं रस्सा भाजी म्हणजे वाटाण्याचं कालवण, ओल्या वाटाण्याचं कालवण कसं बनवायचं ते मी सांगणार आहे। तर इथे एका कढईमध्ये वाटाणे घेतले आहेत। वाटाणे छान असे 1 मिनिटभर परतून घ्यायचे आहेत, थोडेसे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत, म्हणजे कसं होतं वाटाणा छान असा भाजला जातो आणि तो पटकनही शिजतो। तर वाटाणे छान असे भाजले आहेत। त्याच कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायचं आहे। जिरे आणि कढीपत्त्याची छान अशी फोडणी द्यायची आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर फोडणी छान बसते। तर इथे जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची आहे। नंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि कांदा छान असा 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे। कांदा छान असा भाजला की त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे। अद्रक लसूणची पेस्ट देखील आपल्याला छान अशी 1 मिनिटभर परतून घ्यायची आहे, म्हणजे अद्रक लसूणचा कच्चा स्मेल निघून जातो। तर छान असं 1 मिनिटासाठी मी परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला सुकं वाटण टाकायचं आहे। वाटणामध्ये खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण आहे, ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे। छान असं मिक्स करायचं। नंतर मसाले टाकायचे, घरगुती लाल तिखट, थोडीशी हळद आणि गरम मसाला, बस इतकेच मसाले आपल्याला टाकायचे आहेत। छान असं मिक्स करत राहायचं आहे। मंद आचेवरच आपल्याला छान असे मसाले भाजायचे आहे। गॅस फास्ट केला तर मसाला जळू शकतो। जर वाटत असेल आपल्याला मसाला जळतोय तर थोडंसं पाणी ओतायचं, म्हणजे मसाला छान असा भाजला जातो। तर मी इथे थोडंसं पाणी ओतत मी इथे मसाला भाजून घेते। छान असा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजायचा आहे। तुम्ही मंद आचेवर जेवढा छान मसाला भाजताल ना तेवढं तुमचं कालवण किंवा रस्सा भाजी छान लागते। तर इथे मसाला आपला छान असा भाजला गेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला आता जे वाटाणे ठेवले होते आपण भाजून ते त्याच्यामध्ये टाकायचे आहेत। आणि नंतर वाटाणे देखील मसाल्यासोबत छान असे 1 मिनिटभर मिक्स करायचं आहे, म्हणजे छान असे वाटाणे मसाल्यामध्ये कोट होतात। आणि त्याच्यामध्ये मग आता आपल्याला थंड पाणी नाही ओतायचं, जेवढं तुम्हाला रस्सा हवा आहे तेवढं तुम्ही गरम पाणी करून ओतायचं आहे। तर मी इथे गरम पाणी करत ठेवलेलं आहे। छान असा मसाला आणि वाटाणे छान असं 1 मिनिटभर परतलं गेलं की त्याच्यामध्ये आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे असेल तेवढं गरम पाणी ओतायचं आहे। गरम पाणी ओतले ना भाजीला चव देखील छान लागते आणि तर्री देखील छान येते। आणि नंतर चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे, कारण मिठाशिवाय कोणत्याच पदार्थाला चव येत नाही। तर बघा छान अशी उकळी आली की मग आपल्याला मी त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे। बारीक शेंगदाण्याचं कूट, भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे ते त्याच्यामध्ये टाकलेलं आहे। मस्त असे 10 मिनटं मंद आचेवर शिजून द्यायचं आहे। वाटाणा पटकन शिजला जातो कारण तो आपण अगोदर भाजून घेतलेला होता त्यामुळे। तर बस बघा मस्त अशी भाजी आपली रेडी आहे। मस्त असं हिरवगार कोथिंबीर नंतर शेवटी टाकून घ्यायची आहे आणि मस्त गरमागरम चपातीसोबत किंवा भाकरीसोबत चुरून खा, एकदम मस्त लागते छान अशी। तर चला मस्त अशी मी भाजी बनवून रेडी केली आहे, तुम्ही देखील ट्राय करा, बघा कशी लागते। आणि चला जाता जाता सबस्क्राईब करा। चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय। सर्वांना श्री स्वामी समर्थ। घरचं का, स्वस्त रहा, मस्त रहा। धन्यवाद।